सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर पाहूया अमोलची कथा. अमोल असा एकटाच बाहेर उभा होता. त्यामुळे त्याच्याकडे बघून गायत्रीच्या बाबांना आणि भावाला वाईट वाटले. गायत्रीच्या बाबाने गायत्रीच्या भावाला सांगितले की त्यांना घरी पोचून दे. गायत्रीचा भाऊ तिथेच गेला आणि अमोलला म्हणू लागला की तुम्ही असे इथे उभे राहू नका. चला माझ्या गाडीवर बसा, मी तुम्हाला घरी पोचवून देतो. ती येईलच, आता लगेच येईल ना, आम्ही तिला समजून घालून आणतो. अमोलला कळतच नव्हते कसे वागावे. शेवटी तो गायत्रीच्या भावाच्या गाडीवर गायत्रीच्या घरी जाण्यासाठी निघाला. रस्त्याने जात असताना त्याच्या मनामध्ये सारखा विचार येत होता की हनीमून हा प्रश्न किंवा हा विषय आपल्या नवऱ्याबरोबर चर्चा करायची सोडून आपली बायको तिच्या मैत्रिणीसोबत काय आणि कोणती चर्चा नक्की करत असेल. ती चर्चा अशी कोणत्या पातळीला रंगलेली असेल की तिला घरी जाण्यासुद्धा कठीण झालं होतं. गप्पा मारण्यासाठी महत्त्वाचा वाटत होत्या. खरंच एवढा रोमॅन्टिक विषय त्यांच्या चालू होता का? आणि चालू असेल तर मग खरंच आपले चुकले. आपण थोडा अजून अर्धा तास थांबून जायला पाहिजे होतं. एवढ्या आपण त्रास करून घ्यायला पाहिजे नव्हतं. त्याला त्यांच्या संतापाबद्दल पश्चाताप होऊ लागला होता. कारण एका नवीन लग्न झालेल्या आपल्या मित्रा जर आपल्याला भेटला तर आपण सुद्धा त्याच गोष्टी कोणत्या असतात ज्या कदाचित गायत्री तिच्या नवीन लग्न झालेल्या मैत्रिणीसोबत करत असेल. आणि त्यानंतर त्या मैत्रिणी ह्या गायत्री आणि त्या लग्न झालेल्या मुलीला लग्नानंतर काय काय करायला पाहिजे, काय काय करतात, हनीमून कसा, कुठे, का साजरा करतात, त्याबद्दल त्यांच्या गोष्टी चालू असतील. आणि खरंच ह्या गोष्टीमध्ये एकामेकाची उत्कृष्ट एवढ्या मोठ्या पातळीला निघून गेलेली असते की त्यापुढे मग दुसऱ्या गोष्टी आपल्याला शून्य वाटतात. अमोलराव, काय विचार करताय? एवढं काय वाईट वाटून नका तुम्ही घेऊ. मी ओळखतो ना माझ्या बहिणीला. अहो, ती आता भांडेल तुमच्याशी आणि अर्ध्या तासात आता ती आपलं भांडण विसरून जाते. एवढं काही विशेष नसतं मुळात. म्हणजे ती जास्त वेळ कुणाशी न बोलता राहू शकत नाही. हा एक चांगला गुण तिच्यामध्ये आहे. तुम्ही काळजी नका करू. आता तुम्हाला भले तिच्याशी भांडण करायचं प्रचारक होत असेल, चांगली गोष्ट आहे. परंतु जर ती तुमच्यासमोर आली तर तिला सॉरी म्हणायचा आगाऊपणा करू नका. नाहीतर स्वतःच पायावर कुऱ्हाडी मारल्यासारखे होईल. मी तुम्हाला सांगतो, मी मोठा भाऊ आहे, गायत्रीचा भाऊ. मी सांगतो तुम्ही तसे वागा. बघा तुमचा संसार सुखी होईल. गायत्रीचा मोठा भाऊ मध्येच बोलला आणि अमोलचे विचार करण्याचे चक्र तुटले. तुम्ही थोडा वेळ शांत राहता का? मला आता शांतता पाहिजे. काहीच बोलू नका. मला बोलायचे असते तर मी तिथे मंडपामध्ये उभे राहूनच बोलतो असतो. मी कशाला बाहेर येऊन असा एकटा उभा राहिला असतो. मी शिक्षक आहे. माझ्या पेशाला ते भांडण वगैरे सोबत नाही. मोठ्याने ओरडणे, मार जोड हे मी आयुष्यामध्ये केले नाही आणि करणारसुद्धा नाही. तुम्ही माझी काळजी करू नका. पण तुम्ही जमत तर तुमच्या बहिणीला मात्र दुरुस्त करण्याचा, तिला काही 4 चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न नक्की करा. मला काही शिकवू नका.
तुम्ही अमोल अगदी विनंती करत वैतागलेला होता आणि तसाच बोलत होता. तो मी तर तुम्हाला चांगला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. उलट तुम्ही माझ्यावरतीच वा रे वा चांगले आहे. काय तुम्ही शहरातले लोक, आमच्यासारखा गावच्या लोकांचा स्वभाव तुम्हाला कळतच नाही. अहो, इतक्या वर्षा गायत्री आमच्या जवळ राहिली. तिला त्यावेळेस आम्ही काही शिकवू शकलो नाही, सांगू शकलो नाही. आता तुमच्या हाती दिली आहे, कारण तुम्ही शिकवता शिक्षक आहात. तुम्ही शिकवायचे काम तुमचे आणि तेच काम तुम्ही आम्हाला करायला लावता. मग पगार काय फुकट घेणार आहे का तुम्ही? तो पुन्हा जोरात बोलला. मी लहान मुलांना शिकवतो, मोठ्यांना नाही. आणि तुमची गायत्री निदानपण 20-22 वर्षाची आहे. तिला काय शिकवणार मी? अमोल चिडलेला होता, पण तरी हळू बोलण्याचा प्रयत्न करत होता. गायत्रीच्या भावाने एका कोपऱ्यामध्ये असलेला उसाचा थंड रसाचा दुकानासमोर गाडी थांबवली आणि अमोलला म्हणाला, उसाचा रस प्या, थोडे थंड व्हा आणि मग आपण घरी जाऊ. काय म्हणतात? 1 ग्लास मागू की 2 ग्लास मागू? सांगा आताच. 2 ग्लास प्यायला तो ग्लास का? बोलता बोलता थांबला. त्याला त्याचेच हसू आले आणि गायत्रीच्या भावांना समजले अमोलला काय बोलायचे आहे ते. मग ते दोघेही हसायला लागले. शेवटी अमोल म्हणाला, 1 ग्लासमध्येच मी थंड होऊन जाईल, काही गरज नाही 2 ग्लासची. जेव्हा 2 ग्लास लागेल तेव्हा तुम्ही स्वतः देणार नाही. आणि पुन्हा तसे म्हटल्यानंतर दोघेही एकमेकांना टाळी देत हसू लागले. अमोल आणि गायत्रीचा भाऊ घरी पोचते. परत घरी गायत्री आणि गायत्रीची आई बाबा येऊन पोचलेले होते. गायत्री आपल्या स्वतःची बॅग घेऊन अगदी हॉलमध्ये सोफ्यावर अमोलचीच वाट बघत बसलेली होती. अमोल आणि गायत्रीचा भाऊ अजून दरवाजामध्येच उभे असतील तेवढ्यात गायत्री स्वतःच आपली बॅग घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, चला मी तयार आहे, लवकरात लवकर चला. अमोल अगदी आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, अगं थांब जरा, मला माझे कपडे घेऊ दे. तू फक्त तुझीच बॅग घेतलेली आहे, माझी बॅग तर अजून घरातच आहे. ठीक आहे, तोपर्यंत मी इथेच उभे राहते. ह्या 10 मिनिटाच्या आत खाली या. गायत्री त्याला अगदी सक्त ताकीद देत म्हणाली. अमोलने तिच्याकडे बघितले आणि पटकन आपली कपडे आणि बॅग आणण्यासाठी तो व गायत्रीच्या भाऊच्या खोलीमध्ये गेला. अमोलने जमेल तेवढा घाईघाईमध्ये आपले कपडे भरले आणि नंतर मग त्याला वाटले की नाही, आपला चेहरा खराब झाला आहे. मग तो चेहरा धुण्यासाठी गेला. मग तयारी असे करता करता साधारण 15 मिनिटे तरी लागले होते. त्याला वर खोलीमध्ये त्याला त्याची जाणीव झाली होती, तरी तो ताबडतोब खाली आला. त्याने काय तिच्या आईबाबांचा पाया पडला आणि गायत्रीच्या भावाच्या हातामध्ये हात देऊन आलिंगन दिले व बाहेर आला. गायत्री रागामध्ये सुद्धा नव्हती आणि हसतसुद्धा नव्हती. तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. आता तिला काहीही करून बाहेर सोडून आपल्या सासरी जायचे होते. मग तसा कंडिशनमध्ये खरे म्हणजे मुली रडतात, परंतु इथे मात्र तिच्या डोळ्यामध्ये अश्रूसुद्धा नव्हते.
तिने मागे वळून आपल्या आईबाबाकडे सुद्धा पाहिले नव्हते. किती कठोर म्हणावी असे अमोलला वाटत होते, परंतु त्याला काय करायचे होते? त्याला तर घरी जायचे होते. अशा परिस्थितीमध्ये त्याने लवकर आपली गाडी जी होती त्या गाडीवर धूळ बसलेली होती. गाडीची डिकीमधून एक कपडा काढला आणि गाडी ती पुसू लागला. गाडी पुसू झाल्यानंतर त्याने इशाऱ्यानेच गायत्रीला आपल्याजवळ बोलवले. गाडी सुरू केली आणि गाडी रस्त्याने चालू लागली. मागे वळून कोणीच बघितले नव्हते. मुलेही शांतपणे आपली गाडी चालवत होता आणि गायत्री तिच्या विचारामध्ये गुंग झालेली होती. एक शब्दही बोलायला तयार नव्हती. अर्थात तिला राग आलेला होता. राग आलं वाटतं. अमोल स्वतःहूनच बोलला. गायत्री काहीच बोलली नाही. अमोलने आपल्या बाईकच्या आरसा ती दिसेल असा ठेवला आणि त्या आरशाकडे पाहत म्हणाला, बापरे, कुणाला तरी आमच्याशी बोलायची इच्छा नाही आहे. गायत्री पुन्हा बोलण्याचे शांततेने ठरवले होते. काही बोलायचेच नाही. अमोलला परिस्थितीचे गांभीर्य समजले होते. लवकर गायत्री आपल्याशी बोलणार नाही आणि हा विषय आता जास्त वेळ ताणून धरण्यामध्ये मजा नाही. तिला लवकरात लवकर घरी जाण्याचा आधी हसवलं पाहिजेत, बोलता केलं पाहिजे. नाहीतर घरीसुद्धा गेल्यावर तिच्या मनामध्ये आज जे झाले ते कायम राहणार आहे. इतकं कायम की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती ते बोलून दाखवणार आहे. हे तर मात्र नक्की. अमोलने गाडी थांबवली आणि तसाच गाडीवर शांत राहिला. 2 मिनिटांसाठी गायत्रीची तशीच गाडीवर बसलेली होती. तिला कळतच नव्हतं की अमोल असा का वागत आहे. तिला वाटले की कदाचित त्याचे हात दुखून आले असतील किंवा त्याच्या डोळ्यात काही गेले असतील. कचरा वगैरे साफ करण्यासाठी गाडी थांबवली असेल. ती त्याच्याकडे बघतच नव्हती. त्यामुळे त्याला काही विचारावे हे तिला समजत नव्हते. 5 मिनिटं झाली. शेवटी गायत्री गाडीवरून खाली उतरली आणि खालीच उभी राहिली. गायत्री गाडी भरून खाली उतरली आणि असे बघितल्यानंतर तो सुद्धा गाडीवरून खाली उतरला आणि शेजारीच उभ्या असलेल्या एका उंच झाडाच्या सावलीखाली गाडी लावली. तोही तिथे जाऊन गाडीच्या सीटवर जाऊन बसला. तिच्यापासून थोडे अंतरावर गायत्री जिथे गाडी त्याने उभी केलेली होती तिथून थोड्या अंतरावर उभी होती. परंतु अमोल आपल्याकडे बघत होता हे तिला जाणवत होते. अमोल एकटक तिच्याकडे बघत होता. गायत्रीने तिरप्या डोळ्याने बघितले. आतासुद्धा अमोल एकटक आपल्याकडे बघत आहे. मनातल्या मनात विचार केला, तुला बघायची जितके बघ, मला त्याच्याने काही फरक पडत नाही. मला भीतीसुद्धा वाटणार नाही आणि मला तुझ्याबरोबर प्रेमसुद्धा वाटणार नाही. मी हसणारसुद्धा नाही. मी बोलणारसुद्धा नाही. असा विचार करून ती एकदम आपल्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव न आणता जशी उभी होती तशीच उभी राहिली. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.